युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाकडून आज मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आलेत। कोल्हापुरातील नेमबाजपटू स्वप्नील कुसाळे याला अर्जुन पुरस्कार जाहीर झालाय। कुसाळे यानं 2024च्या ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजीत भारताला कांस्य पदक मिळवून दिलं होतं। स्वप्नीलला अर्जुन पुरस्कार जाहीर होताच स्वप्नीलच्या नातेवाईक आणि मित्रपरिवारांनी कोल्हापुरात आतषबाजी करून आणि साखर पेढे वाटप करत आनंद व्यक्त केला। पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल स्वप्नीलचे वडील सुरेश कुसाळे यांनी आनंद व्यक्त केलाय। माझा मुलगा स्वप्नील कुसाळे यानं पॅरिस ऑलिम्पिक 2024 या ठिकाणी 50 मीटर रायफल 3 पोझिशन या नेमबाजीच्या प्रकारामध्ये कांस्यपदक जिंकलं आणि साऱ्या देशाला थक्क करून सोडलं। कारण आज अखेर ऑलिम्पिकच्या स्पर्धेमध्ये कधीही या इव्हेंटमध्ये आपल्या देशाला कधीही पदक नव्हतं आणि ते त्यानं प्राप्त करून दाखवलेलं आहे आणि यामुळं साऱ्या देशामध्ये त्याचा डंका वाजला। एका सामान्य कुटुंबातला मुलगा, एक ग्रामीण भागातला मुलगा आणि आपल्या खतरशा परिस्थितीशी टक्कर देत त्यानं हे पदक जिंकलं, याचा सार्थ अभिमान साऱ्या देशवासियांना होता। आणि खरं तर आज या ठिकाणी आपल्या शासनानं, आपल्या देशानं त्याला अर्जुन पुरस्कारानं सन्मानित केलेलं आहे। 17 जानेवारी रोजी आपल्या देशाचे राष्ट्रपती आदरणीय द्रौपदी मुर्मू मॅडम यांच्या शुभास्ते हा सत्कार सोहळा संपन्न होणार आहे दिल्लीमध्ये। मी खरोखर फार मोठा आनंदी आहे आणि माझा परिवार, माझं गाव, सारा कोल्हापूर जिल्हा या आनंदामध्ये सगळा सहभागी आहे। आणि आत्ताच या ठिकाणी कोल्हापूरमध्ये रोषणाई झालेली आहे, फटाक्यांची आतिषबाजी झालेली आहे। खरोखर सारा कोल्हापूर या ठिकाणी आनंदानं नांदत आहे।